श्रीहरी. मराठी ज्ञानेश्वरीतील आजचे प्रकरण निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघांनीही घर सोडले. जाताना उमादेवींनी कन्येच्या हाती बळेबळे बाळकृष्ण दिला होता. केशवाचाच धावा दोघांच्याही मनी सुरू होता. आता तर सारे त्याच्याच हातात होते. खरे तर सारे त्याच्या योजनेनुसारच घडत होते. दोघांनीही आळंदीची वेस ओलांडली, ओढा ओलांडला. वृक्षराजेंनी नटलेल्या सिद्ध बेटावर आले. 2 वृक्षांच्या मध्ये मोकळी जागा. बस. पती पत्नी नवा संसार उभा करू लागले. वाळलेले गवत, माती कालवली. कुडाच्या भिंती, गवताचे छप्पर, छानसी कुटी साकारली. कुटीसमोर सुंदर तुळशी वृंदावन, वेळूच्या कामट्यांचे कुंपण, गाय पाळायच्या इच्छेने छोटासा मातीचा गोठाही उभा केला. मातीची चूल, मातीची भांडी. कुटीच्या एका भागात काळा पाषाण ठेवला. रुक्मिणीने तो स्वच्छ धुतला. त्यासमोर तिने स्वस्तिक रेखले. श्रीरामकृष्ण प्रसन्न अशी अक्षरे काढली. स्वच्छ पाषाणावर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघांनीही त्याला फुले वाहिली. मनोभावे नमस्कार केला. सारा भार त्याच्यावर सोपवला. एकमेकांकडे दृष्टिक्षेप टाकला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. पक्षी जागे होण्याआधी उठावे. प्रातर्विधी उरकून कडुनिंबाच्या काटकीने दात घासत इंद्रायणी गाठावी. कोवळ्या बालकिरणांनी जगात प्रवेश करणाऱ्या सूर्यासमोर इंद्रायणीत शिरावे. उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे. स्नान मंत्र म्हणत स्नान उरकावे. पाठांतराचे संचित होते ते म्हणावे. घरी यावे. येताना मातीच्या घागरीतून इंद्रायणीचे पाणी आणावे. घरी परतेपर्यंत रुक्मिणीने पूजेची तयारी करून ठेवलेली असे. मनोभावे पूजा करावी. नामस्मरण ध्यान करावे. नंतर काखेला भिक्षेची झोळी अडकावी. आळंदीत जाऊन उपयोग नव्हताच. आजूबाजूच्या गावांमध्ये पायपीट करावी. धर्ममार्तंडाने ग्रामण्य आणले, पण सामान्य माणसात माणूसपण होते. अतिथी देवो भव असं मानणारी आमची संस्कृती. सामान्य माणसात जी करुणा, जी क्षमाशीलता, जे दातृत्व दिसते तीच खरी संस्कृती. झोळीत कोरडा सिधा गोळा करावा. सिद्ध बेटी यावे. कधी सूर्य माथ्यावर आलेला असे, तर कधी सूर्य माथ्यावरून कललेला असे. रुक्मिणीने सिधा रांधावा. दोघांनीही मनात श्रीकृष्ण स्मरण करत एक एक घास मुखी घालावा. पती पत्नी सरळ सात्विक. कोणाची गाय चुकून आली तिला घास घालावा. पाऊस पाण्यात आपल्या रिकाम्या गोठ्यात आसरा द्यावा. न बांधता जनावर देवासारखे उभे राही. 1-2 दिवसांनी त्याचा मालक किंवा मालकीण शोधत येई. त्यांना ते परत द्यावे. एक वासरू असेच दुपारच्या वेळी आले. गांगरलेली भेदरलेली नजर आईपासून ताटातूट झालेली असावी. रुक्मिणीबाईंनी त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. त्याला स्वच्छ गार पाणी पाजले. रांधलेल्या अन्नातला घास मोठ्या मायेने भरवला. आजूबाजूला खूप हिरवगार गवत होते. वासरू त्या कुटीतच रमले. त्याला शोधत कोणी आले नाही. त्याला न्यायला कोणी आले नाही. त्या वासराची गाय तिथेच झाली. पावसाळ्याचे दिवस, हस्त नक्षत्र, आकाश ढगांनी व्यापल्यामुळे मावळतीची वेळ असूनही सारेच अंधारलेले. इंद्रायणी दुथडी भरून वाहत होती. पावसाने जोर धरला होता. तेवढ्यात एक मानवी आकृती, बहुधा स्त्रीची असावी, धावतच आली. मोठ्या शिळेवरून नदीच्या पात्रात स्वतःला झोकून दिले. विठ्ठलपंत निसर्गाचे ऐश्वर्य बघत मुखाने ईश स्मरण करत उभे होते. अचानक घडलेल्या या घटनेने क्षणभर गोंधळून गेले. दुसऱ्या क्षणी त्यांनी धोतर वर खोचले. धावत जाऊन नदीत उडी मारली. गटांगळ्या खाणाऱ्या स्त्रीला पकडले. उचलून काठावर आणले. कुंभाराची तरुण विधवा सून. थोड्या वेळानंतर ती भानावर आली. ओंजळीत तोंड लपवून रडू लागली. भर ओसरल्यावर म्हणाली, का वाचवलंसा मला? माणुसकीच्या नात्यानं आत्महत्या करणं पाप आहे. आधीच मालक गेल्यानं पांढऱ्या पायाची म्हणतात. त्यात आज एकानं माझ्या अब्रूवरचं घाव घातला. कशाला जगू? कोणी केलं हे असं? लय मोठा माणूस, जातबी वरचीच. माझं कोण ऐकणार? विठ्ठलपंत गप्प झाले. काय बोलणार? शेवटी समजुतीच्या स्वरात म्हणाले, 84 जन्म पार केल्यावर मानवजन्माची प्राप्ती होते. अन्याय करणारा पापी, ज्याच्यावर अन्याय झाला तो नाही. आत्महत्या हा मार्गच नाही. यातूनही काही उपाय निघेल. चला घरी चला. विठ्ठलपंतांनी तिला घरी पोहोचवले. तिचा बाप गहिवरला. त्याने विठ्ठलपंतांच्या पायावर लोळण घेतली. पुरीला 4 समजुतीचे शब्द सांगितले. विठ्ठलपंत सुन्न मनाने घरी परतले. श्रेष्ठ जात, खालची जात, अत्यंत छेद. जन्म कुठे होतो याहून आपले कर्म काय आहे हेच खरे. जन्म श्रेष्ठ जातीत झाला खरा, पण नीच कर्म केले तो कसला श्रेष्ठ? जन्म खालच्या जातीत झाला, पण कर्म उत्तम, तोच श्रेष्ठ. जात जन्मानुसार नाहीच, गुणकर्मानुसारच जात. जन्म आपल्या हातचा नाही, कर्म मात्र आपणच करणार, आपल्यावरच अवलंबून. हेच सनातन धर्माने सांगितले. गीता सांगताना युगंधराने अर्जुनाला हेच सांगितले.
लोक श्रुती स्मृती विसरले, लोक मूळ तत्त्वज्ञान विसरले. उरला तो फक्त उच्च जातीत जन्म झाल्याचा अभिमान, स्वार्थाने भरलेला व्यवहार. पाऊस थांबला होता. रुक्मिणी गाईला चारा घालत होती. अंधार पडला होता. कुटीतल्या बाळकृष्णासमोर दिवा लागला होता. विठ्ठलपंत हातपाय धुवून आत गेले. देवासमोर पद्मासन घालून बसले. सायन आराधना सुरू केली. दोघांच्या वागण्याने माणसे जोडली जात होती. ग्रामण्यातही सामान्य माणूस थोडा दबून लपून का होईना यांच्याजवळ येत होता. ईश्वराची ही जी सारी योजना होती ती आता फलद्रूप होण्याला आरंभ झाला होता. रुक्मिणी गरोदर होती. दिवस भरले होते. कुटीत आता 3 खोल्या होत्या. रुक्मिणीच्या वेदना वाढत होत्या. सुईनं तिला धीर देत होती. विठ्ठलपंत ईश्वरासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात नवजात अर्भकाचे रुदन सुरू झाले. मुलगा झाला. डाव्या दंडावर त्रिशूळ आहे. विठ्ठलपंताच्या नेत्रांमधून आनंदाश्रू ओघळले. बाळकृष्णासमोर त्यांनी लोटांगण घातले. सकाळची वेळ होती. सूर्यकिरण कुटीत शिरत होते. बालकाचे दर्शन घ्यायला तेही अधीर झाले होते. माघ वद्य प्रतिपदा. शालिवाहन शके 1195. मुलाचे नाव ठेवले निवृत्ती. निवृत्ती बालपणापासूनच शांत. जन्मल्याची वार्ता म्हणून रुदन. एरवी आई दूध पाजून निजवत असे. कामे करताना मधूनच त्याच्याकडे धावत असे. हा इकडे तिकडे टकाटका बघत असे. विठ्ठलपंत स्तोत्रे म्हणताना वाटे हा मन लावून ऐकतोय. जवळपासच्या आयाबाया त्याला कौतुकाने कडेवर घेत आपल्या घरी घेऊन जात. सर्वांकडे जात असे. रडण्याचे नाव नाही. विठ्ठलपंतांना वाटायचे, कुठली जात? ही माणसे आपल्या जातीची नाहीत. किती प्रेम करतात याच्यावर. निवृत्तीच्या कोड कौतुकात 1.5 वर्ष लोटले. श्रावण मासातली अष्टमी, कृष्णाष्टमीच ती. धो पाऊस ओतत होता. सिद्धेश्वराच्या राऊळातून जन्माष्टमीच्या कीर्तनाचा स्वर ऐकू येत होता. गोपालकृष्णाचा जन्म होणार होता. रुक्मिणीच्या वेदना वाढत होत्या. टाळ मृदंगाचा ताल वाढत होता. वेग घेत होता. ज्याने जगताला जीवनाचा सर्व व्यवहार एका तत्वाच्या रूपात सांगितला होता तो स्वयं ज्ञान होता. त्याचा जन्म व्हायचा होता. मोठा गजर झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण जन्म झाला. आनंदाचा वेणू लोकांच्या हृदय वृंदावनात वाजू लागला. पाळणा हलला. नवजात बालकाच्या रुदनस्वराने विठ्ठलपंतांच्या अस्वस्थ एरझाऱ्या थांबल्या. भिंतीजवळ छोटा निवृत्ती गाढ निद्रेत होता. कदाचित तो आपल्या श्रेष्ठ शिष्योत्तमाचा जन्म मनश्चक्षूंनी एकाग्र होऊन बघतही असेल. शके 1197. जगताच्या ज्ञानमाऊलीने इहलोकी पाऊल ठेवले. ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. कार्तिक शुद्ध पौर्णिमा, प्रहर रात्र. रुक्मिणीला तृतीय पुत्र झाला. विठ्ठलपंतांच्या मनी नाम आधीच पक्के होते, सोपान. सोपानाच्या जन्माने विठ्ठलपंतांच्या कुटीत आनंदी आनंद झाला. मायेनं जवळ आलेली, प्रेमानं जोडलेली माणसे या आनंदोत्सवात निमग्न होती. या आनंदातच आपल्या सहस्त्र रश्मी उधळत सूर्यनारायण आला. पण एक दुःखद वार्ता घेऊन आला. सिद्धोपंतांनी इहलोकीची यात्रा संपवली होती. तान्या सोपानाला घेऊन रुक्मिणी रड रडली. घरी जाऊन पित्याचे अंतिम दर्शन घेण्याचे भाग्यही तिच्या भाळी नव्हते. इकडे पुत्र जन्म झाला तर तिकडे पिता मृत्यूच्या महाद्वारातून पैल निघून गेला. आजूबाजूच्या मायमावशी तिचे सांत्वन करू लागल्या. दृश्य हृदयाला घरे पाडणारे होते. उमाबाई केशवपन करून सवळ्या झाल्या होत्या. या परमदुःखात वेदनातिरेकात मुलगी जावई असून जवळ मात्र कोणी नाही. मन कोणासमोर मोकळे करायचे? कोणाच्या कुशीत शिरून अश्रू ढाळायचे? उर्वरित जीवन कशाकरिता जगायचे? असंख्य उत्तरे नसलेले प्रश्न त्यांच्या मनी धुमाकूळ घालत होते. सिद्धोपंत गावीचे कुलकर्णी. इंद्रायणी काठी चंदनकाष्ठांची चिता सज्ज झाली. सज्जन ब्राह्मण, कुलकर्ण न्यायाने चालवणारा, कर्तव्याला न चुकणारा कुलकर्णी म्हणून त्यांची पंचक्रोशीत कीर्ती होती. गर्दीचा महापूर आला होता. चिता सज्ज झाली. प्रश्न होता, अग्नी कुणी द्यायचा? विठ्ठलपंत पुढे सरसावले. थांबा, तुम्हाला अग्नी देण्याचा अधिकार नाही. सिद्धोपंतांना फक्त एक कन्या आहे, पुत्र नाही. जामात या नात्यानं तो अधिकार माझाच आहे. हे कर्म मीच करायचं आहे. जिवंतपणी श्वशुरांना दिले तितके क्लेश पुरे झाले नाहीत का? हे पहा, जामात म्हणून मी फक्त मंत्राग्नी देण्याचं पुण्यकर्म करतो आहे. वर्णाश्रमांना अग्नी दिलात आपण, म्हणून आपल्याला तो अधिकार नाही. मला या ठिकाणी वाद घालायचा नाही. पण धर्म मलाही कळतो. ही वेळ धर्मचर्चा करण्याची नाही. म्हणूनच तू बाजूला हो. वाद घालू नकोस. चल हो बाजूला. मग याच्या चितेला अग्नी कोण देईल? त्याची चिंता तुला नको. त्यांचे एक चुलत बंधू वाघोलीस राहतात. ते येतील. ते वेळेत आले नाही तर? अरे महापातक्या, तुला का नसती चौकशी? आम्ही त्याला भडाग्नी देऊ. निराश होऊन विठ्ठलपंत दूर एका शिळेशी जाऊन बसले. खूप प्रतीक्षा झाली.
सिद्धोपंतांचे शव अग्नी देणाऱ्या अधिकारी हातांची वाट बघत होते. शेवटी ब्रह्मवृंदाने निर्णय घेतला. सिद्धोपंतांना भाडाग्नी दिला. अग्नीच्या ज्वाळा उंच उंच जाऊ लागल्या. विठ्ठलपंत हुंदके देऊन रडू लागले. मीच कारण या साऱ्याला. आधी लग्नाला नकार, मग संन्यास, अविचार फक्त. सद्गुरूंची फसवणूक. मीच पापी, महापापी. कुठं फेडीन मी हे पाप? गुरुवर्य, नाही. सहनशक्तीची सीमा झाली. हा नरदेह इंद्रायणीत लोटून द्यावा असं वाटते. विठ्ठलपंत उठलेही तोवर अंतरातून एक ध्वनी निनादला. विठ्ठला, काय करतोयस हे? रुक्मिणीचा विचार केलास? निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांचा विचार केलास? दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा आणखी एक चुकीचा मार्ग. कर्तव्यपूर्ती करता आली नाही म्हणून इतका दुःखी होतोस, तर रुक्मिणीची, त्या पोरीची अवस्था काय झाली असेल? तिचा पिता गेला. मातेच्या कुशीत शिरून रडायची सोय नाही. तिचं सांत्वन करायचं का तिला कोवळ्या जीवांसह ग्रामण्यांच्या वैरानं वाळवंटात सोडून जीवनातून पलायन करायचं? जागा हो, जा, घरी जा. तिथं तुझी गरज आहे. विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणीने रडत रडत विचारलं, बाबांच्या चितेला तुम्हीच मंत्राग्नी दिलात ना? विठ्ठलपंतांनी मानेनेच नाही म्हणून सांगितले. मग काय झालं? कोणी दिला अग्नी? रुक्मिणीने विचारले. विठ्ठलपंत तिच्या जवळ गेले. तिच्या पदराखालचा सोपान कुंभारणीने घेतला. विठ्ठलपंत रुक्मिणीला थोपटत म्हणाले, भडाग्नी, भडाग्नी. रुक्मिणीने टाहो फोडला. विठ्ठलपंत अक्षरशः कोसळले. मी पापी, मला अधिकार नाही. निवृत्ती ज्ञाना आईबाबांना बिलगले. कुंभारीण म्हणाली, बाळंतीण हाय, दिसबी उलटला नाही. असं रडू नव्हे. द्वैत बी कसा? बाळाच्या रूपात आला आणि बाला घेऊन गेला. गप गप पोरी, रडू नग. दिवस जाऊ लागले तसा दुःखाचा आवेग कमी झाला. शांत गंभीर निवृत्ती, बोबडे बोलून प्रश्न विचारणारा ज्ञाना आणि रांगायला लागलेला सोपान यांच्यात पुन्हा विठ्ठलपंत रुक्मिणी रमले. 6 वर्षाचा निवृत्ती, 4 वर्षाचा ज्ञानदेव, 2 वर्षाचा सोपान. निवृत्तीचे शिवमहिन्म रामरक्षा असे पाठांतर विठ्ठलपंतांनी सुरू केले. ज्ञानाला श्री गणेशाय नमः अशी अक्षरे शिकवली. धूळपाटीवर तो ती गिरवू लागला. चित्त लगेच एकाग्र व्हायचे त्याचे. सोपान सर्वात लहान. दोघांच्या मध्ये लुडबुडत असे तो. रुक्मिणीला परत दिवस गेले. आता मात्र कन्या हवी होती. रुक्मिणीसारखीच. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1201. मध्यान्ह काळ नवजात अर्भकाने आपल्या रुदनाने आगमन वार्ता दिली. गोड चेहऱ्याची बाळसेदार कन्या झाली. डोळे मोठे बोलके, जाणते पण असल्यासारखे. हसरी सुंदर जीवनी मुक्ताच ही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता. जीवन जगावे, प्रपंच करावा, ईश्वराला साक्षी ठेवून करावा. मी माझे न करता निवृत्त मनाने कर्तव्यपूर्तीच्या भावनेने प्रपंच करावा. साधकाने अन्यान्य साधना केल्यावर सद्गुरू त्याचा शोध घेत येईल आणि त्याला खरा ज्ञान मार्ग दाखवेल. शिष्य धन्य होईल. त्याचा भक्तिमार्ग टप्प्याटप्प्याने पुढे जाईल, म्हणजेच सुलभ होईल. भक्तीच्या सोपानाने तो मुक्ती प्राप्त करील. जीवनमुक्त होऊन तो मोक्षाप्रती जाईल. जगताला हा अलौकिक मार्ग दाखवण्यासाठीच विधात्याची ही योजना होती. विधात्याने आपली निर्मिती पूर्ण केली होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता.